शेतकरी मित्रांनो नमस्कार. नेहमीप्रमाणे पैलवान डेअरी फार्म सातारोड या ठिकाणी आलेलो आहे आणि गायींचा लॉट उतरलाय परंतु सेल पण झालेला आहे. तरी पण व्हिडिओ बनवूया, थोडस माहिती पर बऱ्याच गोष्टी आपल्याला व्हिडिओच्या माध्यमातून माहित पडतायत आणि एकदम टॉपची गाय आज एक आहे, ती सुद्धा आपण व्हिडिओच्या शेवट बघू. खालच्या गोट्यात आहे. सुरुवात इकडून करूया. सागर दादा आहेत आपल्या बरोबर. नमस्ते. नमस्कार सर्वांना. किती गाय आणलेले किंवा काय राहिलेत, संपलेत काय? 12 गाय आणलेल्या, सर्व गाय विकलेत. आता मोबाईल वरती फास्ट विकले जातात का, कसं काय? काय होतं, ज्यावेळेस आपण बेंगलोर मधून मी इन्स्टाला व्हिडिओ टाकलेला ना की सर्वसामान्य शेतकऱ्याला डोक्यात ठेवून मी गाय घेतल्यात. 10 गाय घेतल्या होत्या तशा. त्या 10 मधल्या 7 गाय फोनवरच विकल्या, ऑनलाईन विकल्या. म्हणजे अशा लोकांनी घेतल्या ज्यांचं 2-3 लॉट झाले, हेल्पट होते, येते ती पण गाय शिल्लक राहत नाही, मिळत नाही. अशा सर्व लोकांना ज्यांच्याकडे पहिले आपल्या गाय पण आहे, अशा लोकांनी फोनवर गाय घेतल्या आणि ज्यावेळेस त्यांनी समोर बघितलं त्यावेळेस त्यांनी अपेक्षेपेक्षा गाय जोरात होत्या. आता काय रेंजच्या गाय आहेत आज? म्हणजे मी ह्यात बघा 1,80,000 पासून ते 2,25,000 पर्यंतच्या माझ्याकडे 10 गाय होत्या. 10 गाय मी 1,80 ते 2,25च्या पट्टीत दिल्या. सर्व गाय दाताला शिल्लक, त्या 2 पहिला रू, 8 गाय दुसऱ्या व्याताच्या होत्या आणि सरासरी दूध मानला ना तुम्ही तर 30 लिटर पासून 38 लिटर पर्यंत होत. आता ज्या 2 गाय माझ्याकडे मोठ्या रेटच्या आहेत, 3 गाय आहेत तशा, तर त्या 3 गाय सरासरी 3 लाख ते 4.5 लाखाच्या रेटच्या आहेत. पण गाय गायींमधला फरक दाखवतो की मी क्लिअर सांगितलेलं की सर्वसामान्य शेतकऱ्याला डोक्यात ठेवून आपण गाय घेतलेली आहे. ती आज जी आपल्याकडे लोकांची डिमांड होती, मागच्या वेळेस मला लोकांनी जसं मागितलेलं की आमचं बजेट 1,80 ते 2 लाख किंवा 2.25 लाख आहे शेवट, आणि आम्हाला त्या रेटमध्ये 30-35 लिटरची गॅरंटीची गाय पाहिजे, क्वालिटीची गाय, त्या हिशोबानेच खरेदी केली. आता गाय बघू शकता तुम्ही, ही ऑनलाईनच दिलेली गाय आहे. 2 लाख रुपयाला मी गाय दिली ऑनलाईन. संभाजीनगरला गाय दिली ही ABS आणि पहिलं रोज रेकॉर्ड 32-33 लिटरचा आहे. आरामात 1 महिना बाकी आहे गायला, 1 महिन्यानंतर गाय होईल. पण गाय माझ्या अंदाजाने 35 लिटरच्या वरच दूध काढेल. ही गाय डेन्मार्कच्या सिमेंटची दुसऱ्या व्यताची 34-35 लिटर स्वतः पिळलेली आहे. शेतकऱ्याकडे घेतलेली गाय मी. अजून ह्याला अजून 10 ते 15 दिवस बाकी आहेत. बघू शकता तुम्ही, लय जबर लागणार आहे. ब्रीड आहे, क्वालिटी आहे. आणि मी खास ती माझं सर्चिंग जास्त त्या गोष्टीवर होते की लोकांना कसं परवडेल, त्याच्या हिशोबाने आणलेलं आहे. 35 लिटरची गॅरंटी गाय दिली ही गाय आणि ती गाय जोडी एकाच मालकाला दिली 4.25 लाखाला, 3,75,000 रुपयाला. तिच्या जोडीला ही गाय दिली बघा. ही सुद्धा गाय बघू शकता तुम्ही, एकदम क्वालिटीची गाय. आणि अजून ह्याला 10-12 दिवस बाकी आहेत. आणि साईज पण आहे गायला, म्हणजे असं नाही की कमी रेट मध्ये दिली म्हणून बारकी गाय दिली, गाय क्वालिटी दिली आहे. आता ही गाय दुसऱ्या होत्या BG पीटरचे, दाताला शिल्लक आहे, 6 दात आहे. ही गाय मी 1,90,000 रुपये दिली आहे. गायची क्वालिटी बघा. आता ह्या गायला पण टाइम 20-25 दिवस बाकी येते. पण हीच गाय डेव्हलप झाल्यावर कासाला लागल्यानंतर मग बेंगलोरमध्ये आपल्याला 14 लाखाला घ्यायला लागते. त्यात मग खर्च बिर्च घालून 2,30-2,35 ला पडते. हा या शेतकऱ्याचा फायदा आहे ही गाय घेणं. थोडी कच्ची घेतल्यावर सेट पण होती ना आरामात. आता ही गाय बघा, एकदम ह्या लाईन मधली सगळ्यात टॉप गाय ही गाय बघा. 2.25 लाख रुपयाला मी फोनवर दिलेली, 2,25,000 रुपयाला. पण गायचे ब्रीड क्वालिटी म्हणाल ना, दाताला 6 दात, 33 लिटरचा रेकॉर्ड आहे. ABS पेपरचे स्वतः. आणि पहिलं आता 16-17 लिटर पिळले. तिथं हॉस्पिटलमध्ये गाय घेतलेली मी बेंगलोरमध्ये. सर गाय बघा तुम्ही, एकदम गोडाच आहे. आणि अजून 15 दिवस बाकी आहेत, म्हणजे अजून काही लगेच येणार नाही, अजून टाइम गेलाय, अजून लागाय भरपूर लागेल गाय. त्याच्या जोडीला ही गाय दिली, ही सुद्धा डेन्मार्कच्या सिमेंटचे दुसऱ्या व्यताचे 30+ पिळलेली गाय पहिल्यावरला. आरामात आपलं जोडमध्ये आपलं 60-65 लिटर दूध आरामात त्या शेतकऱ्याचा बी जाईल, त्याला बी फायदा आहे. ही 2 लाखाला दिली आहे, त्याला मी 4.25 लाखाला जोड दिला. नक्कीच खालच्या गोट्यातले बी बघून घेऊया. गायचं सिलेक्शन कसं वाटलं, म्हणजे आता काय होतं, मोठ्या गायकडे फोकस माहिती का, ब्रीड वर तर ठीक आहे काम ब्रीड पाहिजे, पण ब्रीड महत्वाचं काय होतंय, सगळ्यात महत्वाचं तुमच्यासाठी सगळ्यात महत्वाचा घटक आहे सर्वसामान्य शेतकरी. 100% त्यांचा बी थोडासा विचार झाला पाहिजे. त्या कसं आहे माहितीये का, जनावरांचा असू दे किंवा देशाचा असू दे. आता देशाच्या बजेटमध्ये म्हणजे 30% मिडल क्लास आहे, 60 ते 70 जवळजवळ 65% गरीब जनता आहे, आणि 5% अप्पर क्लास एक्सपेन्सिव्ह. तर 5% साठी 90%चं नुकसान करून उपयोग नाही. बरोबर. आता ती हाऊसचा विषय, ब्रीडचा विषय. आता ब्रीडचं कसं होतं माहितीये का, आता ह्यांच्यापासून पण ती ब्रीड बनवायला येऊ शकते, फक्त वेळ जाणार. म्हणजे आम्हाला आता कसं माहितीये का, ह्या 2 गाय तुम्हाला दिसतात, ह्या सर्व गाय ह्या गायींपासून त्या गाय बनणार आहे ती. म्हणजे त्या गाय सुद्धा ह्या गायीपासून ब्रीडिंग करून ह्या क्वालिटीची गाय बनवू शकते, पण त्याच्यासाठी यांना वेळ जाणार. 8 वर्ष 10 वर्ष यांना त्याच्यावर खर्च करायला लागणार, त्याच्यावर लक्ष द्यावं लागणार, आणि त्या पद्धतीने ब्रीड जेव्हा डेव्हलप करतील त्यावेळेस त्यांच्याकडे तशा क्वालिटीची गाय तयार होणार.
आता ती जर डायरेक्ट घ्यायची म्हणलं तर त्याचं मार्केट वेगळं आहे. ते पण दाखवतो या. या घ्या आता. जवळ जाऊन गायच बसत नाही मग. या खाली या. आधी काय होतं माहितीये का, आता ही गाय दाताला शिल्लक आहे, सगळ्या गाय दाताला शिल्लक आहे. ही 6 दात आहे, ही पण 6 दात आहे आणि ती 4 दात आहे. तर ह्या गायचं पहिलं रोज रेकॉर्ड 41 लिटरचं आहे. 40-41 लिटर पिळाले. मॉन्ट्रलची आहे, WWS ची. ही गाय मागच्या लोटचीच गाय माझी वरती होती बघा तिथं. ही गाय मी सेल केली नाही, मी ठेवले. त्या गायला टाइम आहे अजून. ह्या गायला 1 महिना बाकी आहे. 1 महिन्यानंतर ज्यावेळी काही कासाला लागल ना त्यावेळेस गायची म्हणजे क्वालिटी पण वेगळी असेल, गायचा रेट पण वेगळा असेल. पण ह्या गाय अशा क्वालिटीची गाय तुम्ही बनवू शकता त्या गायींपासून. पण कमीत कमी 7 ते 8 वर्ष तुम्हाला त्या ब्रीडवर काम करायला लागेल. ही 4थी जनरेशनची आहे. ही जनरेशन मेंटेन करायला त्या गायींपासून हितपर्यंत यायला तुम्हाला 6 ते 8 वर्ष वेळ जाणार. त्यानंतर ही गाय बघा दुसऱ्या हाताची, पहिला रोज 37 लिटरचा रेकॉर्ड आहे. 65 WWS चे. ही सुद्धा दाताला शिल्लक आहे. आणि ही गाय मी नाशिकला सेल केली, येवल्याला. नाशिकमध्ये येवल्यात दिली बघा. 3,10,000 रुपयाला गाय दिली ऑनलाईन. ही गाय दुसऱ्या एका पार्टीने 3.5 लाख रुपयाला माहिती दिली काल रात्री. पण ह्या गायचा मला ऍडव्हान्स आलता 10,000 रुपये. मी त्यांना कमिट केलं काय तुम्हाला देणार आहे म्हणून, आणि बोलल्याप्रमाणे दिली. पण गाय बघू शकता, समोर बघितल्या म्हणजे जबरदस्त माप आहे. ही व्हिडिओ मध्ये याचा अंदाज कोण लावू शकत नाही. 40+ आरामात दूध देणार आहे गाय आता या व्यताला, आणि जबरदस्त असं माप आहे या गायचं. आता त्याच्यानंतर ही कालवड बघा. तिला बाहेर काढून बघूया. ह्या तिन्ही पण तुम्हाला बाहेर काढून दाखवतो. ही कालवड पाहिलं अजून वाळलं नाही, कारण लाईट आता तुम्ही बघितलं 1.5 तास कसं चालू आहे. पहिला रोज 4 दात कालवड आहे. जबरदस्त आहे, जबरदस्त. रिवायडिंगची कालवड आहे WWS ची. आणि ह्या कालवडीच्या आईचं रेकॉर्ड बेंगलोर मध्ये 56 लिटरचं आहे. कॅमेऱ्यात घ्यायचं म्हटलं तरी लांब फिरायला लागतंय, तेव्हा ती बसते नाही तर बस. क्वालिटी बघा एकदम 0 फॅट. जी ब्रीड ज्याला म्हणतात ना ती याला म्हणतात. याचं स्ट्रक्चर बघा आणि ह्याला समोर बघा. याला कोणाला याला बघायचे ना त्याने ह्याला समोर येऊन बघा. एकदा फ्लॅट, एकदम फ्लॅट आहे. आपण बाहेर काढून दाखवूया की लोकांना. 100%. आणि त्याची बाकीची क्वालिटी बघा कशी आहे. 0 फॅटी. हे गायमध्ये पण काय होतं माहिती का, ताकद असणं आणि गाय ब्रीड असणं ह्यात लय फरक आहे. गाय फक्त जाड असली म्हणजे गाय ब्रीडची होत नाही किंवा लेपुडची होत नाही. गायमध्ये कॅरेक्टर पाहिजे. ती सर्व कॅरेक्टर यात आहे. चौक, बांधा, ब्रीड, ब्लड लाईन, हे जे जन्मलेलं पासून सगळे फोटो आहेत आपल्यापाशी. याच्या आईचे ही वासरू ज्यावेळी जन्मलेलं त्या गायला तेव्हापासून त्या गायची माझ्याकडे मिल्किंगच्या सुद्धा व्हिडिओ आहेत की ह्याच्या आईने किती लिटर दूध दिलंय त्याच्या सुद्धा व्हिडिओ आहेत. मग डाटा त्याला म्हणतात. रेकॉर्ड म्हणतात ना, रेकॉर्ड त्याला म्हणतात. रेकॉर्ड हे ना की मी पेपरवर लिहून दिलं एवढ्या जनरेशनचे तेवढ्या जनरेशनचे. ती रेकॉर्ड म्हणजे त्या वासराचं तुमच्याकडे पहिल्यापासून फोटो आहेत का, व्हिडिओ आहेत का, किती दूध दिले त्याच्या आईने, ही सर्व रेकॉर्ड आहे. ह्याची माझी 45 लिटरची गॅरंटी आपली स्वतःची. आरामात 45 लिटर दूध देणार आहे. आपल्या गोट्यात जास्त काढेल पण 45 लिटर कमीत कमी वासरू दूध दिलं फर्स्ट लॅक्टेशनला. त्याच्या आईचं पहिलं रोज 43 लिटरचा रेकॉर्ड आहे. सेकंड लॅक्टेशनला हिची आई 49-50 न चालली. थर्डला 55 लिटर चालली आहे. आणि ह्याची आई आज सुद्धा बेंगलोरमध्ये आहे. ह्याची आई सुद्धा आपण तिथं म्हणजे मागितलेली आपण 4.5 लाख रुपयेपर्यंत मी काय मागितली, पण मला काय झाली नाही. पुढच्या मालकाच्या अपेक्षा जास्त होती त्यामुळे आपला काय व्यवहार झाला नाही. आणि ह्या कालवाडाचं आणि ह्याच्या आईचं माझ्याकडे पहिल्यापासून फोटो आहेत. 6 वर्षापासून आधीपासूनच फोटो आहेत. आणि जी ब्रीड असतं ना ती असतं, ह्याच्यात काय तडजोड नाही ब्रीड मध्ये, क्वालिटी मध्ये. आणि एक सर्वसामान्य शेतकरी ही गाय बनवू शकतो घरी, पण कधी तुम्ही ब्रीडवर व्यवस्थित काम केलं, व्यवस्थित मार्गदर्शनाने कोणाच्या ब्रीडिंग केलं की त्याच्यासाठी आता आपल्या महाराष्ट्रामध्ये ब्रीडर डेअरी फार्मर असोसिएशन स्थापन झाली. संजय सालगोडे साहेब पाटील आपले त्याचे अध्यक्ष आहेत. त्यांचे आता ठिकठिकाणी कार्यक्रम चालू आहेत आता ब्रीडिंगसाठी शेतकऱ्यांच्या. आता संघटनेचं मिल्क कॉम्पिटिशन आहे डिसेंबर महिन्यात. मला पाटलांनी सांगितलं की मिल्क कॉम्पिटिशन डिसेंबर महिन्यात ठेवलंय. आणि त्या कॉम्पिटिशनची एकच गोष्ट सगळ्यात जास्त मला आवडली की त्यांनी त्यात एक नियम ठेवलाय. ते नियम आहे की त्या कॉम्पिटिशन मध्ये फक्त महाराष्ट्रात तयार झालेली गाय भाग घेऊ शकते, बाहेरची गाय भाग घेऊ शकत नाही. आणि ती एकदम रास्त मुद्दा आहे. कशासाठी रास्त आहे तुम्हाला सांगतो मी. आज माझ्यासारखा कोणी कॉम्पिटिशन जिंकायसाठी 8 लाखाची 10 लाखाची आणेल, कॉम्पिटिशन मारेल. पण जो शेतकरी 15 वर्ष 20 वर्ष झालं ब्रीडवर काम करतोय, सिमेंटला खर्च करतोय, अहोरात्र म्हणजे झटतोय. पाटलांचं म्हणणं काय होतं, मला पाटील काय म्हणलं, सागर 40 लिटरचा नंबर आला तरी आपल्या इथे चालेल पहिला, पण आपल्यातली गाय असावी. आणि एकदम रास्त मुद्दा आणि योग्य मुद्दा. कारण मग आपल्यातल्या शेतकऱ्याला म्हणजे आता बऱ्याच आपल्यातले बी शेतकऱ्यांनी गेले 4-5 वर्ष झालं सांभाळतात. ते समजून कसं येणार की बाबा तिथलीच नाही, संघटनेकडे डाटा आहे. संघटनेकडे डाटा आहे. गायच्या रजिस्ट्रेशन असतात. तुम्ही गाय कुठून आणली, काय आणली, तुमच्याकडे सगळी फोटोग्राफी पाहिजे. आणि कसं आहे माहितीये का, त्यांचे नियम आहेत त्यात आणि ती जबरदस्त आहे. त्यात काय 2 नंबर कोणाला करायला येणार नाही. त्याचे नियम आहेत. ती स्वतः ती गाय चेक करणार. ज्या गाय स्पर्धेसाठी म्हणजे जी नोंदवत्याल
त्याच्याकडे स्वतः ती संघटना जाणार आहे, भेटणार आहे. आपण सुद्धा संघटनेचे सभासद आहे. आणि ती एकदम रास्त मुद्दा आहे. म्हणजे कशासाठी माहितीये का, ज्यानं केलंय खरोखर मेहनत, आज पैसे देऊन कुठली बी गोष्ट विकत घेता येते मार्केटमध्ये, पण कष्ट विकत घेता येत नाही. एखाद्याचा संघर्ष विकत घेता येत नाही. तुम्ही काय होईल माहितीये का, एखाद्याने एखादी वस्तू चांगली म्हणजे लहानाची मोठी केलेली असते, तयार केलेली असते, तुम्ही मार्केटपेक्षा 22,000 रुपये 50,000 रुपये जास्त देऊन ती विकत घेऊ शकता. पण ती स्वतः बनवायला काय त्रास आहे, त्याच्या मागचं काय म्हणजे कष्ट आहे, ती कष्ट फक्त तोच माणूस समजू शकतो जी ज्याने त्याच्यावर काम स्वतः केलंय. आणि त्याच्यासाठी आहे ना की त्यांचा जो मुद्दा असते ना, आपलं त्याला पूर्ण समर्थन आहे. आता आपलं पण गोट्याचं काम चालू आहे. ज्यावेळेस आपला गोटा पूर्ण रेडी होईल ना, तर स्वतःचीच गोटे डेव्हलप झालेली काय आपण म्हणजे तशा ठिकाणी पाठवू शकतो. विकत आणलेलं कसं होतं माहितीये का, आता ही शेवटी काय जरी झालं, ही लई टॉप आहे, पण आपण विकत आणलंय ही, ह्याला आपण लहानाचं मोठं केलेलं नाही. ज्यानं लहानाचं मोठं केले ना त्यालाच त्याची किंमत माहित असते. त्याला ही विकताना डोळ्यात पाणीच येणार, त्याला ती पैसे दिसणार नाही, त्याला ती त्याचा वेळ दिसणार की त्याच्या मागे 3 वर्ष 4 वर्षाची मेहनत, ही काय 6 महिन्यात 1 वर्षात तयार होणारी वस्तू नाही. खरं तुम्ही आणताय ते ठीक आहे, तुमची बी जिगर मांडली पाहिजे, परंतु बनवणारा शेतकऱ्याला तिथल्या बनवणाऱ्या शेतकऱ्याला बी मानलं पाहिजे आणि नेणाऱ्याला पण मानलं पाहिजे. कारण काय माहितीये का, ही सुद्धा तेच खरेदी करू शकतो ज्याच्यात तेवढं काळीच आहे. ह्याला कसं माहितीये का, ह्याला फक्त खिशात पैसे असून चालत नाही, ह्याला डेअरिंग पाहिजे, जिगर पाहिजे की बाबा इतक्या किमतीची गाय घेणे, एवढ्या मोठ्या साईजची गाय घेणं आणि त्याला व्यवस्थितपणे सांभाळणं, ती सगळ्यात मोठं चॅलेंज ते माझ्या पुढचा विषय झाला. एक वेळ मला खरेदी करणं सोपं आहे, पण मी माझ्यापेक्षा त्या माणसाला मोठं समजतो जो ही सांभाळतो आपल्याला नेऊन. कारण खरंच तो माणूस मोठा आहे, कारण तो अशीच गाय टिकवून ठेवणं म्हणजे सोपा खेळ नाही. त्याला लय कष्ट घ्यायला लागते, ती जबरदस्त म्हणजे लहान मुलासारखं सांभाळायला लागतं, त्यावेळेस ती अशी राहू शकते. आणि तो खूप महत्वाचा मुद्दा आहे. आता राहिला एक मेन मुद्दा, आता काय झालंय माहितीये का, आता बघा उन्हाळ्यात आपण काय अन्न थांबवलेलं 1.5 महिना, कशासाठी थांबवलेलं की उन्हाळ्यामध्ये मस्टडीज आणि गुच्छीड तापाचं प्रमाण जास्त होतं किंवा डिहायड्रेशन होत होतं गायांना, त्याच्यामुळे आपण गाय आणायचं बऱ्यापैकी थांबवलेलं. 1.5 महिना मी गाय आणल्या नव्हत्या स्वतः. त्याच्यानंतर स्टार्ट केल्यापासून आज अखेरपर्यंत माझ्याकडे डाटा आहे, आपण जवळजवळ 370च्या आसपास गाया स्वतः जाऊन आणल्या, 350 पावणे 400 गाय आपण आणली स्वतः. तर आता जनरली जे एक प्रॉब्लेम होतोय, बऱ्यापैकी 10 मधनं 4 कस्टमरांचं पण असं रिपीट कॉल येतात की गायला टेम्परेचर येतंय, गाय खायला कमी येते, की गायला ताप येतोय, खायला कमी येतो, गाय गुच्छड तापावर जाते म्हणजे थायलेरियावर जाते. तर एक माझे सगळ्यांना एक सोपा म्हणजे विनंती आहे, आणि हा एक पॉईंट तुम्ही योग्य डोक्यात ठेवा की ज्यावेळेस तुम्ही आपल्या गोट्यातनं गाय नेताय, इथे एकतर टेम्परेचर चेक करून गाय घेऊन जावा, किंवा तुमच्यात गेल्यानंतर माझं तर म्हणणं आहे की ब्लड टेस्ट करून गाय घ्या. ब्लड टेस्ट कशासाठी माहितीये का, आज सोपं जातं, ही गाय आता तुमच्या समोर खाती नॉर्मल आहे, बिट्टू थर्मोमीटर लिहा, आता ही खाते पिते नॉर्मल आहे. आता ह्याचं टेम्परेचर 102, 101, 102 ठीक आहे, पण ह्याच गायचं जर 103, 104, 105, 106 टेम्परेचर असेल तर ती योग्य नाही. तर काय होतं माहितीये का की आता बेंगलोरच्या गायचा प्रॉब्लेम काय होतो, एक बेसिक शॉर्टकट मध्ये सांगतो. आता जी वातावरण आहे आपल्याकडे की आबाळ येते, पाऊस येतोय आणि मधनं गरम होते आणि गार पण लागते, वेगवेगळं वातावरण दिवसात 4 वेळा म्हणजे क्लायमेट चेंज होतं या, त्याचा परिणाम जाणवणार होते. एकतरी प्रवास करून आलेले असतात. आता ही 850 किलोमीटर यांना डायरेक्ट प्रवास आहे बेंगलोर टू आपलं घर, त्याच्यानंतर तिथं लोकलचा एक 50-100 किलोमीटर लगायचं थर्मोमीटर. आता दाखव तुम्हाला, आता हे थर्मोमीटर आहे, आता हे बघा हे 0 आहे. आता आपण गेलेलो थर्मामीटर कुठं लावायचं नक्की माहित नाही लोकांना, काय बघा दाखवायचं शेणाच्या जागेवर लावायचा, त्याला लावायला दुसरीकडे रिझल्ट व्हायचा 3रा. आता हे थर्मोमीटर आपण लावला गायला, दाखवतो मला गाय हलती का, ब्रीड असले की होत नाही, क्रॉस ब्रीड असले का रे आता पण त्यांना लोमकाळा केला असता तुमचा पण माझा पण. हे विषय काय माहितीये का, हे सांगण्याचं तात्पर्य एकच आहे की किरकोळ मध्ये असताना तुम्हाला माहित असलं तर ती 100-500चा ट्रीटमेंटचा विषय, 1000 रुपयाच्या ट्रीटमेंटचा विषय. तुम्हाला जरी माहित नसलं ना तरी 10,000 न बॅक करणार. 101.5 ही नॉर्मल टेम्परेचर आहे, 101 ते 102 ही नॉर्मल टेम्परेचर आहे बघा, 101.5. तर ज्यावेळेस तुम्ही आमच्यातनं गाय नेताय ना, तुम्ही प्रॉपर टेम्परेचर चेक करून गाय न्या, हे तुमच्या फायद्याचं आहे. समजा एखाद्या गायला माझ्या गोट्यात जर 105 ताप असला आणि तुम्ही नेले आणि तिकडे जाऊन गुच्छड ताप झाला तर ती तुम्हाला पण म्हणजे सण होणार नाही, मला पण चांगलं वाटणार नाही. आणि दुसरी गोष्ट, तुम्हाला जर गाय प्रॉपर सेट करायची ना तुमच्या गोट्यात, तर तुम्ही स्वतःच्या गोट्यात गेल्यानंतर गायची ब्लड टेस्ट करा. ब्लड टेस्ट एवढ्यासाठी करा, आज समजा आता ही गाय कुठली बी गाय यातली एखाद्या शेतकऱ्याने नेली आणि नेल्यानंतर 2 दिवसांनी त्यानं रिपोर्ट चेक केला, ब्लड टेस्ट केली, तर त्यात समजतं की गायच्या अंगात रक्त किती आहे, गायचं HB किती आहे आणि तिला कमतरता कशाची आहे. आणि त्या कमतरतेच्या हिशोबाने जर त्याला टॉनिक औषधं दिली
तर ती गाई पुढे आजारपणात जात नाही. बँगलोरच्या गाईचं काय होतं माहितीये का, गाईला 104 ताप आला तरी गाई खायची बंद होत नाही. 104 ताप असला तरी गाई वैरण खाती, गाई खायची थांबत नाही. पण नंतर जाऊन ती गाई ट्रेसमध्ये जाते, कारण तुमचं लक्ष नसतं. तुम्हाला वाटतं गाई वैरण खाते, खोराक खाते, नॉर्मल आहे, पण ते नॉर्मल नसते. त्याचा विषय पुढे जातो आणि पुढे गेल्यानंतर मग ती ट्रीटमेंट पण महाग होती आणि गाई सुद्धा खराब होती त्यात. तर त्याच्यापेक्षा आपलं गाई तुमच्या गोट्यात गेली, ब्लड टेस्ट केलं, बाबा नसला ताप, नसला गुचिड ताप, पण रक्त किती त्याच्या अंगात, त्याच्या हिशोबाने तुम्ही शार्कोफेनॉल देऊ शकता, रक्तवाढीची औषधे देऊ शकता. आणि गरजेप्रमाणे बिगर कामाचं काहीही देण्यापेक्षा जी त्याला गरजेचं आहे, जी त्याला योग्य आहे, त्याच गोष्टी जर दिल्या तर कमी खर्चात तुमची गाय डेव्हलप होणार. तुमची गाय लॉसमध्ये जाणार नाही. कारण गाय जर खराब झाली तर तुमचं पैसे लॉसमध्ये. आता त्याचं लाईव्ह उदाहरण दाखवतो माझ्या गोट्यामध्ये काय झाले ते मी तुम्हाला सिस्टमॅटिक सांगतो. या इकडे गायची व्हिडिओ पण दाखवतो तुम्हाला. आता मित्रांनो ही गाय बघा, आता तुम्हाला व्हिडिओ दाखवतो गायची बँगलोरमध्ये. आता 23 जुलैच्या खरेदीची गाय ही व्हिडिओ मध्ये बघा गाय कशी दिसते, एकदम हत्तीसारखी गाय होते. कासाची ठेवून बघा कशी गायची. ह्या गायचं पुढच्या मालकानं 35-36 लिटर दूध सांगितलेलं. 2,10,000 रुपयाची खरेदी या गायची जागेवली. एच क्रॉस मध्ये बच्चन आणा. कधी तुम्ही 10 वर्षांनी गेला आणि विचारलं तरी तुम्हाला त्यात 1 रुपयाचं तुम्हाला बघायला मिळणार नाही. 2,10,000 रुपयाच्या खरेदीची ही गाय. आणि ह्या गायची खरेदी कधी 27 तारखेची, 23 जुलैची. आज तारीख आहे किती, आज 23 ऑगस्ट आहे. पूर्ण 1 महिना झाला ही गाय घेऊन. ही गाय गाडीतनं आली ना अर्ध्या तासात विली. वेल्यानंतर या गायची वार पडली नाही. वार नाही पडल्यानंतर आपण बाकीचं ट्रीटमेंट केलं. नंतर या गायला गुचिरताप झाला आणि सलग 2 वेळा गुचिरताप झाला. सलग 2 वेळा गुचिरताप झाल्यामुळे गायच्या अंगात फक्त 2.5 पॉईंट रक्त शिल्लक होतं. ही गाय जगेल का मरेल डॉक्टर पण सांगू शकत नव्हतं. डॉक्टर सुद्धा म्हणलं की वाचली तर वाचेल. ह्या गायला पूर्ण आतापर्यंत 23-24 हजार रुपये खर्च करून आताशी कुठेतरी रुटीनवर आली आहे. आता गाय सगळं वैरण बिरण सगळी खाती, चारा काय शिल्लक ठेवत नाही, काय नाही. आणि आता गाय देते एका टायमाला 5 लिटर 4 लिटर 5 लिटर 4 लिटर. आता ही मिशन करू शकतो की आता मिशन करा काय, माझ्याकडे काय नोट छापायची मशीन नाही, पण बाबा महिन्यात मी 4 लॉट विकलं तर ह्या गायचे पैसे मी कव्हर करू शकतो, ह्या गायचे पैसे कव्हर करू शकतो, मिशन करू शकतो. पण हीच गाय एखाद्या कर्ज काढलेल्या शेतकऱ्यांनी जर घेतली, समजा आता ही गाय 2 दाला आलती, 2 दाला जागेवर 10,000 भाडं 2,20 2.20 ला घ्यायला लागली असती. 2,30,000 ला गाय घेऊन जर ह्या गायनं 2 आणि 3 लिटर 5 लिटर दूध दिलं असतं तर त्या शेतकऱ्याला सहन होऊ शकतं का? नाही होऊ शकत, कधीच नाही होऊ शकत. कारण त्याचं पूर्ण बजेट कोलमडतं, पूर्ण त्याचा दूध धंदा संपल, अख्ख्या वर्षाचं प्रॉफिट निघून जाईल त्यात. तर ह्या गोष्टीसाठी की तुमच्या गोट्यात असं काय घडू नये याच्यासाठी प्रिकॉशन म्हणून ज्यावेळेस तुम्ही गाय कुठेही खरेदी करा, पण त्या गायचं तुमच्या गोट्यात गेल्यानंतर त्याचं ब्लड चेक करा. त्याच दिवशी 24 तासाच्या आत ब्लड चेक करा. त्याच्यात काय कमतरता आहे त्या गोष्टीवर तुम्ही खर्च करा. त्याच्यात रक्त कमी आहे, फॉस्फरस कमी आहे, कॅल्शियम कमी आहे, XYZ जी काय कमी आहे त्याच्यासाठी खर्च करा आणि ती गाय डेव्हलप करा. ती गाय दूध पण चांगलं देईल, तुमचे पैसे पण वेस्टेज जाणार नाही ती, आणि तुम्हाला एकदम योग्य प्रकारे दूध धंद्यात काम करता येईल. आणि ही गोष्ट एकदम रास्त आहे. आता ती येणार का रुटीनला गाय? ही गाय रुटीनवर येणार, पण अजून 2 महिना जाईल. 1 महिन्यानंतर ही गाय जास्तीत जास्त 20 लिटर दूध देऊ शकते माझ्या हिशोबाने. हा पुढच्या वेळेला ही गाय चांगली चालेल, पण आता एक वेळ अंगावर सांभाळायची. आज विकायची म्हणलं तर प्रॅक्टिकल तुम्हाला सांगतो, माणसं मला म्हणतात 50,000 द्या, 60,000 रुपयाला द्या, हा या कंडिशनला. आता 50 आणि 60,000 रुपयाला द्यायला 2,30,000-35,000 जी खर्चाने गेली, 2.25 लाख रुपये तोटा खायचा कसा? शेवटी एक जणांना म्हणलं 1 लाख रुपयाला नाही, त्यानं माझ्याकडे कंडिशन ठेवली, मला कमी कमी 8 लिटर दूध पिळून नाही. आता चालू आहे, खोराक वैरण चालू आहे. अजून 10 दिवसानंतर 8 ते 10 दिवसानंतर निघेल 8 लिटर दूध, त्याला 1 लाख रुपयाला काय आपलं देऊन लागणार. परत काय आपण राहिले ते आपल्याला दिल माघारी, भले तेव्हा 1.5 लाखाला 2 लाखाला घ्यायला येईल. पण आजची कंडिशन ते की गाय दाखवण्या मागचं एकच येतो होता की सगळ्याच्या सगळ्या गाय फेल जाण्यामागची मेन कारण काय असतात. गाय अशीच कुठली बी फेल जात नाही. फेल जायसाठी आपण गाय घेत नाही. गाय घेतलेली असती चांगलं दूध काढायसाठी आणि चांगली बघूनच घेतलेली असते. पण चांगल्या गायचं मात्र कशामुळे होतं, अशामुळे होतं. आता काय होतं, मी दर आठवड्याला बेंगलोरला जातो, आठवड्यातली माझी 3-4 दिवस बेंगलोरमध्ये जाते, मी 3 दिवसच घरी असतो. आता ही गाड्याचे जेव्हा धंदा सगळा त्याला आपण फोन करून सांगायचं त्याला टॉनिक पाजलंय का, त्याचं ट्रीटमेंट झालंय का, मग तो सांगणार, कधी खरं सांगणार कधी खोटं सांगणार, आणि त्याच्यामुळे ही परिणाम होते सगळं. किती दिवसात ना एखादा लॉस येतो असा? महिन्यात नाही 1-2 तरी 100% येते. आणि ही काय होतं तुम्हाला एक सांगतो मी, हा व्यवसाय का नाही, महिन्याला 5 लाख मिळते ती, एखादी गाय बाद होती, एखादी गाय खराब होती, कुठे काय प्रॉब्लेम होतो 2-2.5 लाख त्याच्यातच जातात. हिंडून फिरून हिशोब येतो 2 लाखावर, 2-2.5 लाखावर हिशोब येतो. म्हणूनच गोठा बांधायचा चालू आहे, दूध धंदा करायचं डोक्यात आहे. एक घरी आपल्या 30 गाय ठेवल्या ना, 25-30 गाय टॉप क्वालिटीची ठेवली का नाही तर लई चांगले पैसे राहते. 30 लिटर गायनं दूध दिला आजच्या डेटमध्ये
40 मॅनेजमेंट सगळं माहिती ना तुम्हाला, त्यामुळे गरजच नाही. तिथं खुर्ची टाकून बसू शकतो, 2 टाइम माझ्या पद्धतीने मी जगू शकतो, व्यायाम करू शकतो, पाहिजे ती माझी लाईफ मी जगू शकतो. आता काय झालं माहितीये का, मी टाइम बॉम्बवर बसल्या का धंदा झाला माझा. उठायचं पळायचं स्वतःसाठी वेळ द्यायला आपल्याकडे टाइम नाही. अजून मी जेवलो नाही, आता 2 वाजत आलं, अजून जेवण नाही काय नाही. तुम्ही बघितलं तर तुम्ही येऊन 2 तास झालं, लाईट नव्हती. बाईनं 3 गायात होत तर मी 7 गायात होतल्या. हा फरक आहे आपल्या कामातल्या आणि गाड्याच्या कामातला, हा फरक आहे. ज्या व्यवसायात मालक स्वतः झटतो ना, त्याचं काम करायचं स्पीड वेगळं असतं, त्याची मॅनेजमेंट वेगळी असते आणि कामगाराची वेगळी असते. आता आपल्याला 30 गाय ठेवायच्यात ना, तर त्या गाय ठेवताना आपल्याला स्वतःच मॅनेजमेंट बघायची आहे. तेव्हा गडी ठेवायचं, पण टेम्पररी कामासाठी गडी ठेवायचं. गाड्यावर अवलंबून व्यवसाय आपल्याला करायचा नाही तिथे कसाच, ते पूर्ण आपल्यावर अवलंबून असेल. आणि त्यावेळेस विक्रीचा विषय लई कमी आहे. अजून आपल्याकडनं मिळणाऱ्यांना 1-2-2.5 महिने काय मिळतील, त्याच्यानंतर एकदा आपला कोटा सेट झाला ना की हा विषय खूप कमी राहील. महिन्यात एखादा लोटा नेईन मी 10-15 गाईचा महिन्यात. स्वतःच्या शरीराकडे बघणं गरजेचं आहे. काय आहे असं ह्या धावपळ का ज्याला घ्या म्हणजे लोक घ्यायची तशी घेते ती. आज आपण बंद केलं म्हणून काय कोण काय हे करणार नाही. प्रत्येक जण आपापल्या मार्गाने चालू राहतो. एक माणूस स्टॉप झाला म्हणून काय सगळं मार्केट स्टॉप होत नाही. पण त्या माणसाची ज्याची त्याची क्वालिटी कधी कळते माहितीये का, तो माणूस ते साईडला होतो ना, तर मग सांगायला कळतं तो माणूस आपल्याला काय देत होता आणि तो काय होता. हा त्यावेळेस आपल्याकडे काय मिळेल, पण ह्या आजच्या रेटमध्ये कधीच नाही मिळणार. ज्यावेळेस मी स्वतःच्या गोट्यात गाय ठेवीन, प्रॉपर डेव्हलप करीन, मिल्किंग करून देईन 40, 45, 50, 60 लिटर पण मी स्वतः पिळून देईन गाय गोट्यातनं. मी गाभण गाय तर कोणाला देतो ना इतक्या मोठ्या किमतीची की त्याला सरळ म्हणेन इथे ये मुक्काम कर, 2 टाइम 4 टाइम 4 दिवस राहा, दूध काढून मग गाय घेऊन जा. पण त्याचे रेट पण त्या लेवलचे राहतात. नक्कीच धन्यवाद. हे घरचं एवढं केलं किती महिन्याचं आहे काय? 17 महिन्याचे जबरदस्त 17 बघण्यासारखं आहे. हा ह्याला कुठलं खाद्य बिद्य काय चालू नाही. नाही का? त्याला फक्त गायांचा मेंटेनन्स चालू आहे. शिल्लक राहील ती काय उष्टाळ सगळे सगळं काय विकत बघ काय शिल्लक नाही. त्यांचा खोराक जर राहिला ना थोडाफार तरी आम्ही ह्याला टाकून देतो खाते ते. आणि त्याला जन्मल्यास कसलं इंजेक्शन नाही, औषध नाही, गोळी नाही. ह्याचं आजपर्यंत मी कधी डिवॉर्मिंग केलं नाही. ह्याला कधी कुठली लस मारली नाही, काय नाही. माझ्याकडे लंपीची लस घेऊन डॉक्टर आलं म्हणलं आपल्याला नाही द्यायची. मला न कुठले इंजेक्शन दिलेले जनावरांचं दूध त्याच्या घरी हे आपल्या डोळ्यासमोर. ते आता बाहेरनं आणलेल्याचं काय गॅरंटी नसते. आधी त्याचं काय झालेलं असते काय नाही, पण आपलं. चला नक्कीच धन्यवाद पहिलवान. धन्यवाद. रोडवर जाऊ दे गाडी बिडी.